नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रकाश पाटील आणि तुम्ही पाहत आहात थरार सत्य. आजचा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण सध्या सोशल मीडिया, व्हॉट्सॲप आणि बातम्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे की जिल्हा परिषद निवडणुकाआधी PM किसान प्लस नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये एकत्र खात्यात जमा होणार का? नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी येणार? आज या व्हिडिओमध्ये अफवा बाजूला ठेवून खरी अधिकृत माहिती सोप्या भाषेत सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमो शेतकरी योजना 8वा हप्ता थकीत का? शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात मिळणे अपेक्षित होते. मात्र काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे हा हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. यामुळे अनेक शेतकरी चिंतेत होते. आपला हप्ता बंद तर झाला नाही ना? पण मित्रांनो, घाबरण्याचं कारण नाही. राज्य सरकारकडून मोठं पाऊल. राज्य सरकारने आता या थकीत हप्त्यासाठी सुमारे 1,850 ते 1,900 कोटी रुपयांचा निधी वित्त विभागाकडे अधिकृतपणे मागितलेला आहे. याचा अर्थ काय? तर हप्ता रद्द झालेला नाही, तो केवळ थोडा उशिरा मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक आचारसंहिता अडथळा ठरणार नाही. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता नियमित मानधनाचा भाग आहे. म्हणूनच निवडणूक आचारसंहितेमुळे या हप्त्याला कोणताही अडथळा येणार नाही. 8वा हप्ता कधी जमा होणार? एक्सपेक्टेड डेट. आताच्या उपलब्ध माहितीनुसार जानेवारी महिन्याचा शेवट किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात. तर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. 4,000 रुपये एकत्र मिळणार का? सत्य काय? आता सगळ्यात मोठा प्रश्न. PM किसान प्लस नमो शेतकरी म्हणजे 4,000 रुपये एकत्र? शेतकरी मित्रांनो, ही बातमी सध्या तरी पूर्णपणे खरी नाही. कारण PM किसान योजनेचा पुढचा हप्ता साधारणपणे 20 फेब्रुवारीनंतर किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतरच PM किसान हप्त्याची अंतिम तारीख निश्चित होईल. सध्या शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवावं? 1. आत्ताच्या घडीला तर फक्त नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता लवकर मिळण्याची शक्यता आहे. 4,000 रुपये एकत्र मिळणार अशी खात्रीशीर घोषणा अद्याप शासनाकडून झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत अधिकृत GR म्हणजे शासन निर्णय येत नाही, तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. शेवटचा महत्त्वाचा संदेश. शेतकरी मित्रांनो, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पातळीवर अनेक बातम्या पसरवल्या जातात. पण आपण फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवला आणि संयम ठेवला तर टप्प्याटप्प्याने हे पैसे आपल्या खात्यात येणारच आहेत आणि शेती कामांना नक्कीच बळ मिळणार आहे. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर ठेवा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा.